बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। धम्मदर्शी प्राचार्य एन.के. सावळे जीवनपट भाग क्रमांक 2। विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग मित्रांनो। भाग क्रमांक 1 मध्ये आपण माझ्या बालपणाविषयी संपूर्ण माहिती पाहिली, ती आपण समजून घेतली असेल यात शंकाच नाही। आता आपण जीवनपटाचा भाग 2 मध्ये माझे वर्ग 1 ते 8व्या वर्गापर्यंतचे शिक्षणाविषयी माहिती पाहणार आहोत। मित्रहो, मी वयाच्या 6व्या वर्षी माझ्या मामाच्या गावी म्हणजेच तामसी येथे वास्तव्यास आलो होतो। 1 वर्ष मित्रासोबत खेळण्यामध्ये कसे निघून गेले हे कळले सुद्धा नाही। वयाच्या 7व्या वर्षी म्हणजे दिनांक 25/7/1960 जीप प्राथमिक शाळा तामसी येथे वर्ग 1मध्ये मी माझा प्रवेश घेतला। तर हो, मला आठवते वर्ग 1मध्ये मला वर्ग शिक्षिका म्हणून माळीबाई ह्या होत्या। तसेच माळी सर, सदाशिव मास्तर, रोकडे गुरुजी आणि मुख्याध्यापक गुंडे सर हे होते। आमचे शिक्षण चालूच होते आणि आम्ही वर्ग 4थ्यामध्ये असताना इंगोले सर, शुक्ला सर, टेकाळे सर आणि स्काउट मास्टर म्हणून लंगर सर व मुख्याध्यापक म्हणून नीपू खराटे हे होते। मित्रहो, आपण माझ्या शिक्षक वृंदाविषयी माहिती पाहिली आहे। आता आपण माझे वर्गमित्राविषयी माहिती पाहूया। माझे घर शाळेला लागूनच होते, म्हणजे घराच्या पाठीमागे माझी शाळा होती। मी राहत असलेल्या भागातील मित्र म्हणजे प्रकाश कांबळे, जनार्दन सरकटे, रतन सरकटे, गोविंदा डोंगरदेव, निवृत्ती सरकटे, धर्मा सरकटे, नामदेव सरकटे व इतर समाजाचे काही मित्र, विठ्ठल जोगदन, दगडू कव्हर, अर्जुन कव्हर, सीताराम कव्हर, काशीराम कव्हर, उत्तम बोबडे, संतोष शर्मा, पंढरी व रामकिसन कव्हर, तसेच मुलीपैकी शकुंतला, कौसल्या, सरला, रमा आणि काही मित्र खेडेगावचे विठ्ठल व नारायण डोंगरदेव, नारायण देशमुख, वागळूचे, यादव आणि माधव हे वाकतचे, विश्वास देशमुख, विठ्ठल देशमुख हे हिवरा येथील मित्र होते। तसेच सोनकास येथील मित्र नारायण गोरे, मंगल गोरे, रामभाऊ गोरे, नामदेव गोरे, बळीराम गोरे, यशवंत गोरे इत्यादी। आणि या शाळेमध्ये माझे वर्ग 8व्यापर्यंत शिक्षण झाले। मित्रहो, मी आपल्याशी हा संवाद माझे राहते घर वाशिम येथूनच साधलेला आहे। मित्रहो, आता आपण प्रत्यक्ष तामसी या गावी जाऊया आणि तेथील संपूर्ण माहिती घेऊया।
तामसी या गावी जाताना मी व माझी नात कुमारी आदिती अभय ताडे आम्ही दोघे TVS एक्सेल गाडीने जाण्याचा निर्णय घेतला आणि याचे कारण म्हणजे संपूर्ण व्हिडिओ शूटिंगची जबाबदारी ही कुमारी आदिती तायडे पार पाडत आहे. आता आम्ही मोटरसायकलने बसून पुढील प्रवासाला सुरुवात केली असता काही अंतरावर म्हणजेच पोलीस स्टेशन समोरच आलो असता भव्य असे गेट आपल्याला दिसत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने या गेटची सजावट करण्यात आलेली आहे. जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवी हिरवी गार अशी झाडे दिसत असून दुकाने सुद्धा आपण पाहत आहात. आता आपण वाशिम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, दृश्यामध्ये आपण पाहत आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक वाशिम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण आकृती पुतळा आणि त्यांची केलेली अशी सजावट, रंगरंगोटी, लाइटिंगची व्यवस्था, तसेच आजूबाजूला मोठमोठाले बॅनरसुद्धा आपण पाहतच आहात आणि संपूर्ण तयारी म्हणजे 14 एप्रिल भीम जयंतीच्या निमित्ताने करताना आपण पाहतच आहात. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी अभिवादन करून आता आमचा पुढील प्रवास चालू झाला असून आम्ही TVS एक्सेल गाडीने अगदी सावकाशपणे तामसी या गावी जाण्यास निघालो. आम्ही वाशिम शहरामधून जात पासून
आता आपण पाटणी चौकात आलो असून पुढे जात आहोत. दृश्यामध्ये आपण पाहता शहरातील पाटणी चौक व वाशिम शहराचा नजारा. पुढे काही अंतरावर आलो असता मोटरसायकल दुरुस्तीचे दुकान होते. त्या ठिकाणी आम्ही गाडीची हवा चेक करीत होतो. नवीन विजूर नाका झालेला आहे. पहिले पाठीमागं होता आणि नवीन विजूर नाका झालेला आहे. आणि हे इथं पाटणी कमिटी रिलीज झालेलं आहे मार्केट रुपयाला साईडनं. आणि त्या साईड होता हे तर आहे पाठीवर, पण इकडल्या साईडचं सुद्धा आहे डेपो. हे नवीन झालेलं आहे. अजून सुरुवात झाली नाही अजून, हे पण नवीन झालेलं आहे. हे नवीन आहे. अशा प्रकारे तर वाशिम शहर आहे. आता इथं हे पहा तुमचं समय कोचिंग क्लास दिसते. पुन्हा मला वाटतं HDFC बँक वगैरे आहे ती. हे HDFC बँक आहे. HDFC बँक. आणि इकडं पहा श्री गणपती क्षेत्रात फायनान्स आहे. अशा प्रकारे आमची पाहत आहात. आता आपण जातो कामकीला. बोला कामकीला. आणि हे वाशिम शहराचं दृश्य आहे. हे जे आहे हा लाखाळा परिसर आहे. लाखाळा परिसर आहे. हे भाजी मार्केट वगैरे बसायला पहिले काही इकडं नव्हतं असं. तर आता आहे कोरोना काळामध्ये काही वगैरे नव्हते फिरले. आता हे इकडं भाजीपाला बसलं आहे. आणि त्यावेळेस एवढं गणपती वस्ती नव्हती ही. ते लाखाळा परिसर आहे. आणि इथे मोठीच्या मोठी बिल्डिंग झालेली आहे. अपार्टमेंट म्हणतात त्याला सुद्धा. इथे काही मोठा झाड आहे. आणि हे पण इथं पहा. हे काही ग्रुपी कोचिंग क्लास हे सबाई. आणि हे आहे इंडियन गॅस एजन्सी. आणि आता हे आपण लाखाळा परिसर बसून आता आपण टर्न होणार आहोत कुठं. तामशीला जाण्याकरता रस्ता आहे. आता पहा हा पहा तामशीला जाण्याचा रस्ता आहे. या रस्त्याला आपल्याला जायचं आता तामशीला चाललो आपण. हे तामशीचा रस्ता आहे. त्यावेळेस एवढं हे बिल्डिंग वगैरे नव्हते. आता हे 5 बिल्डिंग तयार झाल्या. ज्यावेळेस आम्ही तामशीला राहत होतो त्यावेळेस हा रस्ता म्हणजे काही रस्ता नव्हते. आता काय दिसायला हे पहा. हे सर्व बिल्डिंग झालेल्या आहेत. नवीन नवीन बिल्डिंग आहे. हे पहा ही बिल्डिंग हे नवीन काय नाव काय कशासाठी आहे काय न्यू बॅचेस स्टार्ट. म्हणजे कोचिंग क्लासेस आहे. न्यू कोचिंग क्लास हे असे म्हणजे हे नवीन नवीन बांधकाम झालेले आहे. आणि आता आपण मार्गे या तिथं इकडे सुद्धा 5 बिल्डिंग झाल्या. आणि विशेषतः पुढं जे आहे ना हे समुद्रापासून पाहता हे जो हे पहा हे जे पिसाळते हे बापूची हे जे शेत पिसाळ पाहिलं शेत आहे. या शेतामध्ये काय ते झोपडीसाठी इथं विहीर आहे. त्यामुळे विहीर आहे. इथं सुद्धा काहीच नव्हतं. आणि आता ही जे शहर आहे शेत हे शेत इथून या शेतात जायला रस्ता आहे.